ते लगेच सांगता येत नाही अजून. एक गट पूर्ण 6वा गट त्या गटाचा मुदत राहिला आहे. शेवटचा निकाल लागायचा बाकी आहे. त्याच्या अगोदरच कार्यकर्त्यांनी बाहेर फटाके आणि गुलालांची उधळण चालू केली. आता काय विजयाचा हा आहे, आनंद आहे, सगळ्यांचा उत्साह वाढलेला आहे. दादा पॅनलमध्ये आहेत, त्यामुळे संचालक मंडळात दादा काम करणार, दादा चेअरमन असणार. तिथे कामाची दांडगी उंची, प्रचंड उंची असते. एक वेगळा अनुभव महाराष्ट्रातल्या साखर इंडस्ट्रीमधल्या ज्ञानाचा एक वेगळा अनुभव येतो. आणि त्या सगळ्या संचालक आनंदाचं भरता आले की आपल्याला तर दादांच्या बरोबर काम करायला मिळणार आणि साखर कारखान्याची अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती मिळेल की जेणेकरून माळेगाव कारखान्याच्या इतिहासामध्ये एक माइलस्टोन, माळेगाव कारखाना म्हणजे साखर कारखानदारीच्या इंडस्ट्रीमध्ये माइलस्टोन तयार होईल. आदर्श साखर कारखाना अशा प्रकारचा कारखाना तयार करण्याच्या दृष्टीनं ती सगळी मंडळी आनंदात, आम्ही सगळेच आनंदात आहोत की दादांच्या बरोबर आता दादांचं आणखी मार्गदर्शन म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं काम करता येईल. आणि सभासदांना, शेतकऱ्यांना उसाला महाराष्ट्रातला 1 नंबरचा भाव मिळेल, त्यांच्या प्रपंचाला हातभार लागेल, ते सुखी होतील, त्यातून आणखी आम्हाला आनंद आहे. आणि असं एक चांगल्या गोष्टी घडवायची बाब आहे आणि त्याकरता परमेश्वरानं सगळ्या सभासदांनी आम्हाला सहकार्य केलं. म्हणून सगळ्या सभासदांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि माळेगावकरच्या पुढच्या कारभाराच्या वाटचालीला आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. दादांनी शब्द दिलता त्याप्रमाणे दादा चेअरमन होणार. दादा चेअरमन होणार. शब्द दिल्याप्रमाणे दादा चेअरमन होणार, चेअरमनपदी काम करणार, त्यात कुठलाही बदल नाही होणार. शेवटचं काय अपेक्षा आहेत तुमच्या? पुन्हा एकदा तोच प्रश्न. आणि काय तुम्ही डेव्हलपमेंटसाठी सुधारणा करणार कारखान्यामध्ये? कारखान्यामध्ये डेव्हलपमेंट करणाऱ्या माणसावरती अवलंबून असतात. कारखानाचा सगळा एरिया असतो, वर्किंग एरिया सगळा असतो, तो कशा पद्धतीनं चांगला ठेवायचा. तिथं येणाऱ्या ऊस भरून येणाऱ्या वाहनांची व्यवस्थित नीटनेटकेपणानं व्यवस्था कशी करायची, त्यांची ऊस खाली करण्याची पद्धत आमूलाग्र बदल करून आधुनिक पद्धतीनं कशा पद्धतीनं पटकन लगेच खाली होऊन वाहन जाईल. आणि तिथं जे काम करतात कामगार, केन अनलोडर जे असतात, त्यांना खूप काम करावं लागतं. खरं त्यांचं एक्झर्शन होतं त्या लोकांचं. आणि मग त्या लोकांचे लक्ष देऊन त्यांनाही सोयीचं व्हावं. मशिनरी अजून चांगल्या प्रकारची मशिनरी आणता येते का? आमचा टिपलर एक आता सध्या हार्वेस्टरचा ऊस खाली करण्याकरता फार चांगल्या प्रतीचा टिपलर आहे. त्यामध्ये अजून आपल्याला काय गरजेनुसार क्रशिंग वाढलं तर काय करावं लागेल हे सगळं. शिवाय लेबरचं प्रमाण इथून पुढच्या काळामध्ये ऊस तोडणी वाहतुकीला लेबरचं प्रमाण कमी होणार आहे आणि म्हणून हार्वेस्टरकडे जावं लागणार आहे.